पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला कृतीमधून संदेश दिल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक आज आगळा वेगळा आदर्श समोर ठेवलेला आहे। फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री आज चक्क बुलेट वर्ण विधान भवनात दाखल झालेले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। मुख्यमंत्री फडणवीसांची बुलेट राईड। फडणवीसांची विधान भवनात रॉयल एंट्री। वर्षा बंगला टू विधान भवन बुलेटनं प्रवास। इंधन बचतीचं आवाहन केल्याच्या नंतर स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्यापासून सुरुवात केली। नरेंद्र मोदींनी त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मोदींच्या आवाहनाचं पालन करत थेट बुलेटनंच विधान भवन गाठलं। फडणवीसांनी त्यांच्या ताफ्यातल्या सर्वच गाड्या कमी केल्यात आणि आशिष शेलार यांच्यासोबत विधान भवनात दाखल झाले। विधान भवनानंतर फडणवीस त्याच बुलेटनं मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मंत्रालयात पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काही आवाहनं केली आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। त्याचाच एक भाग म्हणून बुलेटनं प्रवास केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काटकसरीचा मेगा प्लॅनही तयार केलाय। पुढचे 6 महिने कोणतेही मोठे कार्यक्रम दौरे न करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच मंत्र्यांनाही सूचना दिल्यात। मंत्र्यांनी तत्काळ वाहनांचा ताफा अर्ध्यावर आणावा, विशेष विमान हेलिकॉप्टरनं प्रवास टाळावा, खासगी विदेश दौरे असतील तर ते टाळावेत, आठवड्यातील 1 दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी, कार्यालयामधील स्टाफला वाहनं दिली असतील तर त्यांचा आढावा घ्या, वाहनांची संख्या कमी करा। जिल्हा विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना मुंबईत न बोलावता व्हीसीच्या माध्यमातून बैठक घ्या। शासकीय आयोजनं जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताऱ्याला खूप मोठं आयोजन केलेलं आहे, त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही। पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजनं शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींच्या आवाहनाची अंमलबजावणी केली आहे। इंधन बचतीसाठी त्यांनी बुलेटचा वापर करत प्रवास केलेला आहे, तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांना देखील आठवड्यातनं एकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे निर्देश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।